हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फेसवर रब करते. तुम्हाला माहीतच असेल, माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. त्याच्याने तुमची ओपन पोर जे आहे ना ते क्लोज पण होतील आणि तुमची स्किन टोन राहते चांगली. आणि आज मॉर्निंगला आयुषने दही तिच्या डाएटसाठी ऑर्डर केलं होतं. ब्लूबेरीमध्ये दही ऑर्डर केलेलं तिने ब्लिंकिटमधून. सो ते मी आज खाल्लं आणि थोडंसं म्हणजे स्किनला सुद्धा लावलं. सो दहीमधून तुम्हाला प्युअर मॉइश्चरायझर हायड्रेशन मिळतं. शक्यतो जे क्रीम्स वगैरे आहेत ते मी अवॉइड करते. शक्यतो घरगुती वस्तू मी जास्त स्किनवर अप्लाय करते. त्याच्यामुळे माझी स्किन टोन आहे अजून सुद्धा, कारण का मला बोटॉक्स नाही करायचं आहे आणि माझी स्किन चांगली दिसली पाहिजे. मला माझ्या स्किनवरती फाईन लाईन्स, रिंकल नको आहेत, कारण मला माझ्या स्किनवरती फाईन लाईन, रिंकल्स नको आहेत. म्हणून मी प्रयत्न करत असते माझी स्किन चांगली राहावी. म्हणून स्ट्रेस मी जास्त घेत नाही, अवॉइड करते. शक्यतो काही स्ट्रेस असेल कुठल्या गोष्टीमुळे, नॉर्मल आहे आपली लाईफ, स्ट्रेस तर येतोच, पण लवकर त्यातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करते लगेच मी. नंतर ते फेसवर इफेक्ट पडतो. आणि 2 मिनटं मी असंच ठेवते 2 मिनटं मी. एकदम कूल वाटतं, एकदम थंड थंड स्किनवर छान वाटतं. म्हणजे मला खूप आदत झाली याची. जर मी हे मिस केलं ना तर मला राहत नाही. माझं चाललंय चहा प्यायचं. वाटून झाला आहे आणि मी हे माझ्यासाठी डाएटसाठी बनवते. आणि मोनू नाश्ता बनवते तिच्यासाठी कॉर्न. आयशू उठली, आधी ती झोपली आहे. नाश्ता घाई आहे मॉर्निंगची, खूप घाई असते माझी जेवणाची वगैरे. सो लवकर जेवण बनवते. अंडा कढी बनवली होती आणि चिकन तर बनवू नाही शकली, कारण का जिथे मी राहते ना तिथे आसपास खूप लांब आहे भाजी मार्केट बोला या चिकनचं काहीही शॉप. तसं मॉर्निंगला नाश्ता वगैरे पण कधी इडली वगैरे या लोकांना घ्यायची असेल तर तीसुद्धा नाही मिळत, ते खूप लांब आहे. सो मी विचार केला की मग आता काय घरामध्ये, सो घरात अंडी होती तर मी ती अंडा कढी केलं. आणि सकाळी येता आधी तिला सकाळी भूक लागली होती खूप. ॲक्च्युली ते आम्ही लोक झोपलो होतो ना तेव्हा मला जाग आली सकाळी, तर मी बघितलं तर आधी ती उठली होती आणि बेल वाजवली तिने आणि मी उठली दरवाजा खोलायला. तर मी बोलली एवढ्या सकाळ सकाळी तू कुठे गेली? तर ती बोलते मी खाली गेलेली, बघत होती इथे काय इडली वगैरे भेटते का, पण तिला नाही मिळाली. बोलते मम्मी इथे काहीच नाही भेटत आहे आसपास. मी बोलली हो इथे काहीच नाही भेटत आहे. आणि कसं आदत आहे आपल्याला की काही शॉप वगैरे असे आजूबाजूला असेल तर बेस्ट राहतं आपल्यासाठी. सो तीच येऊन झोपून गेली. बोलली उठल्यावरती मम्मी मला पोहे बनवून जा. तर सकाळी मी उठली आणि माझं डाएटचं जेवण होतं आणि प्लस जेवण बनवलं. तर तिला उठवलं, तिने उठली तर ती मला बोलते मम्मी पोहे बनवले का? मी बोलली पोहे नाही बनवलेत मी. तर ती बोलली ठीक आहे मग मला अंडा कढी आणि राईस दे. सो तिला येता मी अंडा कढी राईस दिलं. मोनूला नाश्ता द्यायचा होता तर मोनू बोली मला चहा नको, ॲसिडिटी होते. मोनू चहा पित नाही.
सो दूध होतं म्हणजे दूध देते आहे. आणि तुमचे छान छान असे कमेंट मला येतात आहे. खूप मला आवडतं की तुम्ही छान छान कमेंट करतात आहे. तुम्ही जे सपोर्ट करताय ते खूप छान वाटते मला. आणि प्लस तुम्ही जे कमेंट्स करतात ते वाचायला खूप मला आवडते. कोण कोण बोलतं की स्किन रुटीन सांगा तुमचं, का तुम्ही डाएट काय करता ते सांगा आम्हाला, शेअर करा. सो हळूहळू मी करत जाईन ते, जसं जसं मला वेळ मिळत राहील तसं. सो माझं रुटीन एकदम इझी आहे, जास्त काही मी असं करत नाही आहे. ॲक्च्युली मी पूर्वीपासूनच स्किन केअर करते आणि जॉबवरती असल्यामुळे मला वेळ नाही मिळत आहे. सो मी विचार केला, आदिती बोली तू कार शिक. मला तसं पण खूप वर्षापासून शिकायची होती, वेळ नव्हता मिळत म्हणून. पण मी विचार केला आता जॉबवरून तर मला वेळ मिळणार नाही, तर मी विचार केला की सेविंग क्लासेस कुठे आहे जवळ. मी सर्च केलं आहे गुगलवरती. सो इथे आसपास जे जवळपास असेल ना, तर हाफ एन आवर या 1 आवर मी घेऊन थोडंसं शिकेन. सो मला ते बेस्ट राहील. मग मी सुद्धा कुठे बाहेर जाताना घेऊन जाऊ शकते कार माझी. सो मी पण थोडंसं जस्ट घरी पोचते 9:30. माझी बॅग घेते, दरवाजा खोलते. नानू माझा नानू आज जिमला नाही गेला का? अरे आज संडे ही काय बघा चालू आहे. आम्ही बघतो आहे हे काय बघतेस? लॉकअप. मम्मी हा शर्ट. सो आता घरात आली, थोडंसं बसली, थोड्या वेळ थोडंसं पसारा आवरला. आता भांडी घासायची काम चालू आहे माझं. आणि जेवण तर आहे सकाळचं. आणि आता जस्ट माझं जेवण झालं. आधी ती बसले वरती विंडोवर. ना इशू जेवली आहे, बरं झालं झोपून गेली ती पहिलाच. जेवली होती म्हणून नशीब. चालले झोपायची तयारी. या दोघी पण झोपल्यात. सो गुड नाईट एव्हरीवन. आणि आता पोहे बनवते. ऐशू चालले कॉलेजला, आधी ती चालली सोडायला तिला. मोनू झोपली अजून. सकाळ सकाळ किचनमध्ये उठून डायरेक्ट. ऐशू चालली आहे कॉलेजला. इथून दिसतच ना ऐशूचा चेहरा बघ, उजेड येतोय ना म्हणून. तर तिला पोहे बनवून दिले ते मला. पकड जरा तिकडे. सो आता जस्ट आयशू चालले कॉलेजला, तिला पोहे वगैरे बनवून दिले. चालले तिला सोडायला. चहा मला पिले. मम्मी चाय म्हणजे हे असं चालली आहे कॉलेजला पागल सारखी. मी अशीच जा. सो तुम्ही सुद्धा या. त्यांना गरम गरम पोहे बनवून दिले. कारण आयशू चालली आता आदिती चालली आयशूला सोडायला कॉलेजला. चावी आतमध्ये काय करत होती गॅसची इथे? हिने ठेवली असेल, आता मोनूने ठेवली असेल. काल मोनू गाडी घेऊन गेलेली. ती आणि ते फ्रेंड होते. गाडी येते त्याला चालवायला, तर तो घेऊन गेलेला गाडी रात्री. मोनू मॅडम आले मग नंतर. आणि आता झोपलेत मॅडम. पार बिछा के काय बोलतात त्याला, टांगे बिछा काय माहिती काय बोलतात, घोडे बेच के. आयशू जाईल कॉलेजला, मी सगळं उठून घेते सगळं. पहिले या मॅडमला माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं. काय नाही यावाला आयब्रो करायचे. माझे आयब्रो कसले जंगल झालाय ते मी फील करते म्हणून. फील म्हणजे फील करते आयब्रोज म्हणून ते एवढे दिसत नाही. पण तरी पण आता बाहेर दिसायला लागले. कॅमेरामध्ये एवढे नाही दिसत आहेत. हा हे बघितलं माझ्या डोळ्यात काय आहे. फॅन खाली बस खाली. हा मग बसून पी ना आरामात 2 मिनिटं. तसं मग ती खातेच आहे ना. हा बस इथे फॅन खाली. थंड चहा आलं. हे लोक कधी चहा नाही पित. माझ्यासाठीच बनवते टोपभर चाय. आणि कोण कधी कधी पितात लोक, फक्त बिस्किट खातात आणि चहा पिकून देतात. चल बाय गाईज. पावसामध्ये क्रॉक्स घाल ना. माझे पाहिजे तर माझी ग्रीन वाले आहेत गाडीमध्ये. क्रॉक्स घाल, ते नको घालू. पाऊस आहे बाहेर, खराब होणार शूज. ठीक आहे. तर काय माझ्या पावसात घाल नको करू मग. त्याला ठेव ना मिररला, तिकडे घेतात आणि तिथंच ठेवतात. सो बाय गाईज. मी चालू आहे
आयुषला सोडायला हळू जर आयशा आपट धपट करू नको, मिरर तुटून जाईल. आयुषने हा माझ्या गाडीच्या चावीला किचन लावलाय, किती क्यूट आहे ना. आयशू सारखं तू. चला बाय, जा नानू. डोर लॉक कर. हॅलो एव्हरीवन. आणि ऐशूचे का लास्ट व्हिडिओमध्ये खूप कमेंट्स आले होते की ऐशू खूप म्हणजे तिच्याबद्दल खूप जण काही काय बोलत होतात, पण तसं नाही आहे. आता ती म्हणजे अशी लहान आहे, थोडंसं होतं तिला पण चिडचिड. सो तशी ती खूप चांगली, तिचा स्वभाव आहे. घरामध्ये तिघांपेक्षा तिचाच नेचर चांगला आहे. जसं मी कधी जॉबवरून आली तर ती डोर ओपन करते तर लगेच माझ्या हातातून बॅग घेईल, थैली जे पण असेल सामान लगेच घेईल. मग घरात इथे आल्यापासून ती पूर्ण क्लिनिंग वगैरे करते घरामध्ये. सो तिच्याबद्दल जे असं सगळेजण कमेंट करतात आहेत, सो प्लीज तिला नेगेटिव्हली नका घेऊ. तसा तिचा नेचर खूप चांगला आहे. थोडंसं आहे की तिला ओव्हर पॅम्पर केल्यामुळे, जास्त लाड केल्यामुळे ना तिला थोडंसं ती अशी वागते. कारण का ती या दोघांमध्ये खूप लहान असल्यामुळे ना ती थोडंसं म्हणजे असं तिला तेवढं लाड मिळाल्यामुळे ना ती थोडंसं अशी करते की ओरडेल किंवा असं दाखवते. पण तसं नाही आहे, ती खूप चांगला स्वभाव आहे तिच्या आणि अंडरस्टँडिंग या दोघांपेक्षा जास्त आहे. आणि एक कमेंट असं आलं होतं ऐशू खूप जाडी आहे वगैरे. सो असं नका बोलू जाडी वगैरे. ठीक आहे, कधी कधी वाटतं की ऐशू थोडं शांत हो, पण थोडं थोडं तिला पण समजायला वेळ लागेल. लहान आहे, जास्त ओव्हर पॅम्पर झाल्यामुळे. ती नेचर खूप चांगला आहे, अंडरस्टँडिंग तिच्यामध्ये जास्त आहे. झाडं धुवून घेतली आणि ते दुसरं एक आर्टिफिशियल फ्लावर आहे ते सुद्धा सगळं धुवून घेतलं. मग धूळ झाली होती खूप. आल्याच्या नंतर इथे ना येता येता खूप म्हणजे धूळच बसली होती, तर क्लीन करायला वेळच नव्हता. आणि आता सगळी कामं केली मी, कपडे वगैरे धुतले, सगळं केलं आणि जस्ट बसली. अजून हेअर वॉश पण केला. आज खूप घाण झालेले केस. 3 दिवस झालं म्हणजे 3 दिवसापूर्वी मी वॉश केलं होतं सलॉनमध्ये. आज सगळं क्लिनिंग पण केलं, सगळं सफाई केली. सो मी आज परत हेअर वॉश केला. आता तर स्टायलिंग करते, थोडंसं बसली आहे, पेपर खाते मी. मोनू मॅडम उठल्यात आता. खूप महिने झाले रील नाही बनवले, वेळ नसल्यामुळे, तर आज बनवते फायनली. जेवण पण झालं, काय नाही, क्लिनिंग वगैरे सगळे कपडे धुवायचे होते म्हणून आज फक्त दाल राईस बनवलं. लोणचं आणि पापड आहे जेवणात, आज दुपारच्या जेवणात. एवढ्या लवकर 6 वाजता येणार होती, आली लवकर. आणि आदिती एवढ्या लवकर 6 वाजता येणार होती, आली लवकर. आणि आदिती झोपायची तयारी आमची आता. थकला बाबू, झोपा. जेवून झोप ना ऐशू, जेव आणि झोपून जा, म्हणजे काय नाही टेन्शन मला. भूक नाही. आणि जस्ट रील बनवण्यासाठी मी आणि खूप डोकं दुखतंय, एकदम घसा एकदम ड्राय कफ झालाय आणि असा घसा खवखवतोय ना, असं तापासारखं वाटतं ना, असं वाटतंय की उद्या ताप येणार आहे. इतकं खोकून खोकून मला इथे दुखायला लागलं, इतका खोकला येतो, एकदम ड्राय कफ. आणि असं वाटतं की उद्या ताप येईल, पण ताप नाही आला पाहिजे. उद्या जायचंय जॉबवर. आणि आज घरामध्ये ना पूर्ण सफाई, माझं तेच काम असतं नेहमी. काय ना काय एक कामं असतात माझी जी पेंडिंग, तेच करत असते मी नुसती. पूर्ण वरपर्यंत मी चढून भिंतीवरती सगळं शोकेशमधलं सामान सगळं ते सगळं सेट केलं.
आणि आज काय केलं मी इव्हिनिंगला माझी पूर्ण रील वगैरे बनवली. खूप 2 महिन्यानंतर मी आज रील बनवली आहे. उद्या मी पोस्ट करेन. तर आणि आज मी माझे सगळे ज्वेलरी मी कुठे ठेवलेले काहीच भेटत नव्हतं. आज मी 2 महिन्यानंतर रील बनवायला घेतलं. साडी कुठली तरी कपाटामधनं काढली मी आणि ज्वेलरी काय पाहिजे ते भेटतच नव्हतं. आणि जी ज्वेलरी मला घालायची होती साऊथ इंडियन, खूप छान माझ्याकडे ना साऊथ इंडियन ज्वेलरी होती आणि शोधते भेटतच नाही. मग एकदम सिम्पल नेकलेस जो मला मिळाला मग मी तोच वेअर केला एकदम. तो साडीवर मॅच झाला आणि माझा स्टोरेज पूर्ण फुल झालं आहे. स्टोरेज जरा सुद्धा मी व्हिडिओ मला करता येत नाही आहे. यांचा नट्टापट्टाच संपत नाही. आणि रील बनवून झाल्याच्या नंतर मी जो शूट केलेला साडीवरती तो एकदम स्लोमोमध्ये जो मी व्हिडिओ बनवत होती ना ते तसंच राहिलं आणि तसंच मी व्हिडिओ एडिट केला. आणि मी व्लॉग बनवण्यासाठी कॅमेरा ऑन केला आणि ते स्लोमोमध्ये सगळं मी जे बोलली ते सगळं स्लोमो झालं आहे. तुम्हाला साडीमध्ये मी म्हणजे काय बोलते तुम्हाला कळणार नाही, एकदम स्लोमोमध्ये झाले ते. आणि माझा घसा बसला आहे कारण का सफाई केली ना, मला डस्टची खूप ॲलर्जी आहे. सो आज सगळं क्लिनिंग केलं आणि माझा घसा गेला आहे कामातून आणि असं वाटतं आता उद्या ताप येणार आहे मला. आता फक्त जेवायचं बाकी आहे. सगळं काम झालं आहे. बसली आहे थोड्या वेळ मी. आणि मोनूनी बिर्याणी ऑर्डर केली आहे. ऐशूनी आणि मोनूनी. घरी आहे दाल राईस बनवलं पण त्यांच्या घशात जात नाही दाल राईस. तुझी मधली मुलगी आली मग दे बाबा हे घे. कशी आहे टेस्ट काय माहिती. टेस्टी आहे. खा तू, तुला आवडेल मला माहिती. स्मेल तर छान येते ना. स्मेल चांगली येते. आणि शॅम्पू संपला माझा हेअर वॉशचा आणायचा. कुठला एपिसोड आहे? कोण येणार आहे आज? आज येणार आहे. काय नाव तिचा? रिबल किड्स येणार आहे. अपूर्वा लॉकअप मध्ये. किती पीस घेतले? 30. मला नको देऊ. मस्त बिर्याणी टेस्टी आहे. तू पण चटोरीच आहे. तुला पण डाळ भात नव्हता तर बोल ना. चटोरी होते तुला पण डाळ भात नकोय. आणि आता जस्ट मी हे पॅरासिटामॉल खाल्लं आणि आता झोपते. हे लोक बघत बसतात आहे. लॉकअप बघत बसले ते लोक. माझा आवाज चेंज वाटतोय ना तुम्हाला थोडासा बिकॉज ऑफ डस्टची खूप एलर्जी आहे. आणि आता ताप मग एवढ्या ताप राहील का जास्त होतोय माहीत नाही. ताप आला ना काय सुचत नाही, कामं नाही होत. हलकासा ताप पण आला. एवढी एनर्जी कुठून येते मला काय माहिती. दिवसभर काम करत असते मी. गुड नाईट. खूपच तब्येत खराब आहे. उठायला बिलकुल होत नाही. आवाज गेलाय माझा. सकाळी 8:30पासून अलार्म वाजतोय. उठली अलार्म बघून परत झोपली कारण का उठायलाच होत नाही आहे. पूर्ण बॉडी पेन आणि इतकी थंडी वाजते ना. घसा तर कामातूनच गेला आणि त्यामुळे ताप पण आला आहे. पण तरी जॉबला जायचं मन नाही करत आहे आज. तरी जावं लागेल आज. उठते परत झोपते, उठते परत झोपते. घसा कामातून गेलाय पूर्ण. आवाजच हे झालाय मला. रात्रभर एवढी थंडी वाजत होती मला आणि बोलायला पण होत नाहीये. घसा दुखतोय. ताप थंडी. मला वाटलं होतं काल मला ताप येणार, तसं पण काल थोडा ताप येतच होता. सगळं झोपून जाऊ. कशी तरी चालली आहे मी. माझ्याने होत नाही आहे पण तरी मी चालली आहे. खूप विकनेस आला मला. पूर्ण बॉडी पेन होते, पाय दुखतात आहे आणि घसा खोकून पूर्ण गेला आहे कामातून. पण तरी जावंच लागेल. सुट्टी ताप आलाय. रेडनेस.
घेऊ आता तुला घेऊ आणि आता हिला तर बघा हिला पण बघा हिला बघा हिला बघा झोपली झोप झोप नाही तर मारे झोप ती परत मारेल ना तुला झोप सो आता जस्ट औषध वगैरे खाल्लं, थोडंसं जेवली मी. दुपारी जेवण नाही झालं मला तिथे जेवायला. मी सूप ऑर्डर केलं होतं माझ्यासाठी, कारण का गळा खूपच खराब होता. तर आता औषध दिलं, खाल्लं मी आणि जेवली थोडंसं. मोनू पण जेवली, आयशू जेवली. बस आता झोपायची तयारी चालली आहे. मी आज व्लॉग पोस्ट करणार होती पण पॉसिबल नाही झालं, कारण का बिकॉज ऑफ माय फीवर. सो मी उद्या पोस्ट करेन व्लॉग. सो गुड नाईट. आता जरासं औषध खाल्ल्यानंतर थोडंसं मला बेटर वाटतंय, की थोडंसं जीव आला माझा. आता सकाळी माहीत नाही परत काय होणार आहे, तब्येत खराब होणार आहे का. माझा घसा खूपच कामातून गेला आहे आणि जेवायला होत नाही आहे काहीच. मी स्पायसी नाही खात आहे आणि काय ऑइली वगैरे नाही खात आहे. एकदम सॉफ्ट जेवण जेवते, लाईक दाल खिचडी, दाल राईस वगैरे असं सॉफ्ट. बघा हिला सॉफ्ट जेवण जेवतो. हे काय खायला होत नाही आहे. ॲक्च्युली 2 दिवसापासूनच मला खोकला येत होता आणि काल घरामध्ये पूर्ण डस्ट होती ना, डस्टची एलर्जी होते मला लगेच. आणि मोनूला पण डस्टची एलर्जी आहे खूप. सगळं क्लिनिंग केलं त्याच्यामध्ये आणि आजारी पडली. आणि काल मी रील बनवली होती ना, तेव्हा थोडासा तापच होता मला. तुम्ही बघितलं असेल त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, बिफोरवाला जो शूट केला त्यामध्ये मी कशी वाटते. एकदम तब्येत खराब होती माझी. पण मी खूप 2 महिने झाले मी काहीच रील वगैरे मी इंस्टावरती अपडेट नव्हतं केलेलं, म्हणून मी काल ती रील बनवली. आणि आज मी जॉबवरून जेव्हा निघाली ना, तेव्हा मला जास्त अचानक सडनली जास्त ताप आला. आणि त्यामध्ये पाऊस खूप आणि एवढी ट्रॅफिक होती ना, आज खूप ट्रॅफिक होती म्हणून. आणि ऑटोचा बिल पण खूप झाला होता ट्रॅफिकमुळे. सो एवढा ताप आणि थंडी वाजत होती ना, मला चालताच येत नव्हतं. घरी आल्याला झोपून गेली अशी. आणि आयशूनी डोकं बिकं दाबलं थोडंसं, म्हणून दाबलं डोकं. आणि आता आम्ही जेवलो. मी आता औषध खाल्लं मगाशीच. आता मी झोपते, म्हणून थोडीशी पाय दाबेल माझे. गुड नाईट. गुड नाईट कर कधीतरी तू. गुड नाईट गाईस.